विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ आंबे करुण प्रारंभे। टपावर ताप तुंतुण्याता, टपावर ताप तुंतुण्याता, टपावर ताप तुंतुण्याता, टपावर ताप तुंतुण्याता। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान। शिव प्रभूच गात गुणगान जी जी, शिव प्रभूच गात गुणगान जी जी, शिव प्रभूच गात गुणगान जी 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 जी। साल होतं 1660। ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण केलं, तोच लाल महाल काबीज करून औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान त्या लाल महालाला नागासारखा विळखा घालून बसला होता। ज्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला होता, त्याच पुण्यावर वरवंटा फिरवण्याचं स्वप्न शाहिस्तेखान बघत होता। कारण त्याच वेळी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते। म्हणूनच खानाचं फावलं होतं। लाल महालात बसलेल्या शाहिस्तेखानाला रोखण्यासाठी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं। एकीकडे शिवाजी राजे, बाजी प्रभू आणि 600 बांदल मावळे पन्हाळ्यावरून निसटण्याचा बेत आखू लागले, तर दुसरीकडे शाहिस्तेखानाची नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली। त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले, पण त्याला हे माहित नव्हतं की राजगडावर तर प्रत्यक्ष जगदंबाच उभी होती। साहेब, आदेश द्या फक्त, आता चालून जातो गनिमावर। होय, दिसल तिथं गनिम कापा, मोर्चे बांधा आणि तोफा तयार ठेवा। इशारा केला की बार काढा। तोफांचा आवाज पार त्या शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे। पुण्यात येणार बघा, यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे। शिवबा पन्हाळ्यावर अडकले म्हणून फावलंय त्या खानाचं। आई जगदंबे, आमच्या शिवबांना लवकर या संकटातून सोडव ग बाई, लवकर या संकटातून सोडव। जगदंब जगदंब जगदंब। आई अंबे जगदंबे तारी संकरात जळगे, कानो ठेचाया माराया आम्हाला बळगे। आई अंबे जगदंबे तारी संकरात जळगे, कानो ठेचाया माराया आम्हाला बळगे। रायगडाची जगदंबाई आज गुलाबी, समोरी भोकड कापू सुरा टाका, भारी आणि तलवारीचा संबळ कडकडू दे। शिवबा, शिवबा, हो साहेब।
शिकस्ता का मतलब शाह की सल्तनत जिसके दम पर चलती है वो। तुम लोग शिकस्त खा के उठाए हमारे सामने चले आते हो। इतना असला, इतनी फौज, इतने सुरमा सरदार होने के बावजूद सीवा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं है। क्यों? छोटा सा किला हासिल करने के लिए 55 दिन लगे और उसे हासिल करने के लिए खुद हमें मैदान जंग में उतरना पड़ा। क्या हो? एक औरत शिकस्त खाकर हमारे लोग भागते हैं। थोड़ी सी भी शर्म हया नहीं है आपने? लाओ गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन वो शिवाजी के लोग पहाड़ से छुप के हमला करते हैं। शिवा के पहाड़ जीतना मुश्किल है। हम समंदर तो जीत सकते हैं। गजल खान जी हुजूर, हम तुम्हारे कर्तव्य जानते हैं। कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी। शुक्रिया हुजूर, आप बेफिक्र रहिए। कोंकण पे कब्जा कोई मुश्किल बात नहीं। पूरा कोंकण मसल कर आपके कदमों में रख देंगे हुजूर। अल्लाह बहुत खूब। सुभान अल्लाह, बहुत खूब। यह मुहिम फतेह होनी ही चाहिए किसी भी हालत में। 3 वर्ष झाले तो खान लाल महालात ठाण मांडून बसलाय। दिवसागणिक काही ना काही वाईट खबर येतच आहे। लोकांना दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुरापात्या करतोय आणि म्हणूनच आम्ही शाहिस्त्याच्या मार्गावर बहिर्जींना पाठवले। वय राजन, पाणीस्फोट केलाय त्या खानाने। कोणतरी नामदार खान सरदार नेमलाय म्हणे। माणूसा शैतान आहे शैतान। माणसं जितकी जाऊन मारली होते ना, त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील। या बहिर्जी, खानाची काय खबर? राज उंद्याच्याला कारतलब खान 20,000ची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरतोय। तानाजीराव यांच्या पापांचा हिशोब करायची वेळ आली। उद्या त्या कारतलब खानाला सह्याद्रीचं पाणी पाजूयात। मंडळी, उत्तर कोकण काबीज करण्यासाठी निघालेल्या कारतलब खानाला मावळ्यांनी उंबरखिंडीच्या दरीत गनेबी गावाकडून पूर्ण पराभूत केले आणि म्हणूनच जीवाच्या भीतीने कारतलब खान शिवाजी राजांना शरण आला। कारतलब खान उज्बेकी, बोला। गलती हो गई हुजूर, आपके मुल्क में हमने बदतमीजी की, इसका हमें बेहद अफसोस है हुजूर, बेहद अफसोस है हुजूर। राज म्हण, राज। राजू, हम पे रहम कीजिए राजा जी, हमें जिंदा यहाँ से जाने दीजिए राजा जी। आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघताना हा विचार करायला हवा होता कारतलब खान। भूल हो गई राजा जी, भूल हो गई, हमें धन से जाने दीजिए। दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी, हमें जाने दीजिए। शरण आलेल्याला मरण नाही, हे आमचे संस्कार आहेत। आपके पास जो भी रसद, खजाना, गोला बारूद है, वो बतौर नजराना पेश कीजिए और दोबारा हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए। राजपल, तानाजीराव यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा, इतकी खंडणी वसूल करा की मागच्या 6 मासात मावळात यांनी जितकी गावं जाळली त्याची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालीच पाहिजे। नुकसान भरपाई झाली तरच यांना सोडून द्या। आदाब हुजूर, अब बाहर नाचने वाली आई है, आपकी खिदमत में नजराना पेश करना चाहती है हुजूर। बहुत खूब।
पेश किया जाए। जी जी बिल्कुल हुजूर, अभी लाता हूँ, अभी लाता हूँ। वापस आ रहे हैं। लानत है कारतलब खान, लानत है। आपके पास इतना सब कुछ था, फिर भी हार कर चले आए। कुछ बोलते क्यों नहीं? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन मैंने इनको कहा था पहाड़ों से जाना खतरों से खाली नहीं है। शिवाजी और उसके लोग, उन लोगों के लिए यह सह्याद्री का जंगल ही उनकी ताकत है। वहां जाओगे तो वापस नहीं आओगे। हुजूर, वो मरहट्ठे मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए ही उतरते हैं। कहां से भी, किधर से भी आ सकते हैं। माफ करना हुजूर, लेकिन हमें तो डर है कि शिवाजी कहीं यहां ना आ जाए। क्या हुआ? कुछ नहीं हुजूर, हवा है। मुझे लगा सिवा है। कर लिया। मुजरादानी, त्या कारतब्याला जिवंत सोडल्यानं खान लय घाबरलाय बघा। अक्षी हवा जरी आली तरी तुम्हीच आहे अशी धास्ती बसली आहे त्याला। आम्ही याच संधीची वाट पाहत होतो। एकदा का शत्रू खचला की त्याला मुळापासून उखडून टाकणं सोपं जातं। याच संधीचा पुरेपूर फायदा घेत आपण उद्या मध्यरात्री लाल महालात घुसायचं आणि खानाला कापायचं। तुम्ही मुख्य प्रवेशद्वार सांभाळा आणि गनिम उठलाच तर इशारत करा, आम्ही आत खानाकडे बघू। आता पुरे झालं बुद्धिबळ, आता रक्ताची रंगपंचमी। हर हर महादेव। नामदार खान, पहले सख्त करो। हाँ,
शिवा को उसके लोगों के सर कलम करके जवाब में भेज दो। हाँ, और याद रखना, पहरे सख्त करो। हाँ। ये दुश्मन कहां से आया? अरे कौन है उधर? कौन है तू? अरे रुद्राच्या तांडवाला, झंझावाती वादळाला आणि सह्याद्रीच्या वाघाला सांगायची गरज नसते की तो कोण आहे. शिवाजी. स्वतःच्या मृत्यूची ओळख पटली म्हणायची तुला. तूच न तो शाहिस्ते खान. हम ही है मिर्जा आमिर उल उमरा, हैबत जंग नवाब शाहिस्त खान अबू तालिब, आलमगीर औरंगजेब के मामूजान. औरंगजेबाच्या कृपेनं मस्तावलेला रान रेडा, आम्ही तुला चांगलंच ओळखतो. माझ्या आया बहिणींची आबरू लुटणारा तू. या रयतेला छळणारा तू. या घोर गरिबांची पिकं उद्ध्वस्त करणारा, नष्ट करणारा तू. शिवाजी तुला सोडणार नाही. मुझे मत मारो, मुझे मत मारो. मुझे मत मारो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धाडसी हल्ल्यानंतर 3 वर्ष पुण्यात तळ ठोकून बसलेला शाहिस्ते खान अवघ्या 3 दिवसात पुणे सोडून पळून गेला. आणि त्यानंतर शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात प्रवेश केला.